सत्य का साहस। निवडणुकीचं बिगल वाजलं असून नागपुरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रभागामध्ये फिरताना उमेदवारांना लोकांच्या रोषाला आणि समस्यांना समोरं जावं लागत आहे. काँग्रेसच्या महिला उमेदवार मंजुताई गणेश डोंगरे चाचेरकर यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचारादरम्यान लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. प्रचारासाठी घराबाहेर पडलेल्या या महिला उमेदवाराला जनतेकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र या संवादादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक भागातील नागरिकांनी चक्क आपल्या भागातील नगरसेवक कोण आहे हेच माहीत नसल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात लागलेल्या बॅनर्समुळे त्यांना आपल्या लोकप्रतिनिधीचा चेहरा पाहायला मिळाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुलाखती दरम्यान महिला उमेदवाराने परिसरातील रखडलेल्या कामांचा पाढाच वाचला. प्रामुख्याने रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, गटार लाईन आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वच्छता कर्मचारी वेळेवर येत नाही, परिणामी परिसरात अस्वच्छता पसरते, अशा तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत. ताई, ओव्हरऑल तुम्ही आता प्रचारात फिरून राहिल्या, ओव्हरऑल कसा रिस्पॉन्स इथे मिळून राहिलाय? कोणत्या मुख्य समस्या पाहिलेल्या, काय अजेंड्याला घेऊन तुम्ही जनतेसमोर आहे? मुख्य समस्या लोकांच्या ह्या आहेत की लोक म्हणतात की आम्ही तर काँग्रेसला वोट देतो, आम्ही तर काँग्रेसीच आहो. आणि मग मी त्यांना विचारलं की तुमच्या एरियाचा नगरसेवक कोण आहे? पण ते आम्ही बघितलंच नाही म्हणते नगरसेवक कोण आहे. तर म्हटलं काही नाव वगैरे माहीत असेल ना? तर नाही म्हणते, खूप कमी लोकांचे नाव पण माहीत नाही आहे आणि आम्ही ओळखत पण नाही म्हणते नगरसेवक कोणता आहे. आता हे होल्डिंग लागले, बॅनर लागले म्हणून समजून राहिलं म्हणते की अच्छा हे आमचे नगरसेवक होते, असं ते म्हणून राहिले. तरी ओव्हरऑल कोणते असं काय पाहिली आहे तुम्ही समस्या की जे तुमचं विजन राहील की बा असं करायचं आहे? सर्वात जास्त नगरसेवकची समस्या जी आहे रोड, इकडे रोड नाही आणले. गटर लाईन त्याची सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे की गटर लाईनमध्ये म्हणजे जे काम असते नगरसेवकचं तेच नाही करून राहिलेत. गटर लाईनचे प्रॉब्लेम आहेत, रोडची प्रॉब्लेम आहे, कचरेवाला नाही आहेत. अजून हे सांगत आहेत सगळे की कचरेवाला नाही आहेत आमच्याकडे, साफसफाई नाही राहत आमच्याकडे. तर हे सगळे जे कामं असतात हे नगरसेवकचे कामं असतात. मी त्यांना तेच सांगितलं की हे सगळे कामं नगरसेवकचे असतात. तर ते म्हणत होते सगळे, आता जेवढे पण आम्ही ज्यांना पण भेटत आहोत ते सगळे म्हणतात की आम्ही तर नगरसेवकला कधी बघितलंच नाही आणि नगरसेवक आमच्याकडे येत पण नाही आणि कचरेवाला आता तिथं सोडूनच द्या. आम्हाला तर असं वाटत पण नाही की नगरसेवक लोक हेही कामं करतात. मी जेव्हा त्यांना सांगून राहिली तर त्यांना असं वाटतं की अच्छा नगरसेवक लोकांचे हे कामं असतात, हे येत नाही का? ताई, तुम्ही एक स्वतः महिला आहे, महिलांना सशक्तीकरणासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी काय अजेंडा आहे? त्यांचं बघा, अगर त्यांना जर तुम्ही महिलांसाठी म्हणतात, लघु उद्योग असतात जे नगरसेवक लोकांचे काम असतात, कॉर्पोरेशनमध्ये ते महिलांसाठी सुविधा येतात. तर त्यांनी कसं घरी जो उद्योग असते ते उद्योग केले पाहिजे. तर त्याच्यासाठी नगरसेवक लोक त्यांच्या घरापर्यंत जातच नाही आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर म्हणून ह्या ज्या 10 महिला 12 महिला ज्यांना बाहेर जावं लागते तर ते कामं काही त्यांचे होऊन नाही राहिले आणि त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत एक पण सुविधा नाही पोचली. त्यांना हे पण नाही माहिती आहे की लघु उद्योग वगैरे भेटते बा, तर ते नगरसेवक लोक करतात, हे असं त्यांना काहीच नाही माहिती. ठीक आहे.